यासाठी पंतप्रधान मोदी अख्ख्या भारत देशाला गहाण ठेवत आहे, मुठीत देण्याचा कार्यक्रम करत आहे। आज अमेरिका मोदी मुर्दाबाद, मोदी मोदी मुर्दाबाद, मोठी शोकांतिका वाटते। देशाच्या पंतप्रधानाचं नाव एपीसी फाईल सारख्या घाणेरड्या कुकर्माच्या फाईल मध्ये येत असेल तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। एवढ्या मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे। आमचे देशाचे पंतप्रधान मोदी यांचा मुजरा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही ते दाखवायचा प्रयत्न केलाय। तुम्ही पाहिलं असेल, मोदी सांगतील तेच काम या ठिकाणी, ट्रम्प सांगतील तेच काम या ठिकाणी मोदी करत आहेत। मला सांगायचंय, भारत एक सार्वभौम देश आहे, भारत स्वतंत्र देश आहे। अगोदर ब्रिटिशांची लाचारी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज त्यांची हुजरेगिरी आणि मुजरेगिरी चालू केली आहे। या स्वतंत्र भारताला कुणाच्या मिंद्यात राहण्याची सवय नाही। मोदींनी हा मुजरा थांबवावा आणि त्यांनी दाखवून द्यावं, भारत हा स्वतंत्र देश आहे। त्यांनी केलेले शेतकरी विरोधी करार असतील किंवा दुसरी गोष्ट महत्वाची आहे, ते बळी पडलेत का एप्स्टीन फाईलला? एप्स्टीन फाईल मध्ये ज्या त्यांच्या उद्योजकां मित्रांची नाव आलेत तेही मुख गिळून गप्प आहेत। माझं पत्रकार बांधवांना एकच म्हणणं आहे की मोदी गप्प का आहेत? इराणशी आपले संबंध चांगले असताना देशात गॅसचा तुटवडा का होतोय, पेट्रोलचा तुटवडा का होतोय? याचं उत्तर इथं मोदीनं आणि इथल्या प्रशासनानं दिलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये देवेंद्रने याचं उत्तर दिलं पाहिजे आणि केंद्रामध्ये नरेंद्रने याचं उत्तर दिलं पाहिजे। आज आपण आंदोलन केलेलं होतं। महत्वाची गोष्ट आहे, वेळोवेळी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे इथल्या बहुजनांना सांगतायत, इथल्या सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना सांगतायत की तुम्ही शांत का बसले। एप्स्टीन फाईलचा मुद्दा ज्यावेळी ऐरणीवर आला आणि त्याच्यामध्ये मोदींच्या मित्रांची नावं निघाली, पेट्रोलियम मंत्र्यांची नावं निघाली, त्याच्यावर मीडिया ही प्रश्न विचारायला का धजवत आहे? मग याचं उत्तर, मोदी हे एक अधिकारशाही वापरतायत काय, ते डिटेक्टर झालेत काय, याचं उत्तर त्यांनी द्यावं। आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जी प्रश्न त्यांना विचारलेत त्याला समोर येऊन उत्तर देण्याची ताकद असेल तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दाखवावी। नंतर आजचं जे आंदोलन झालं ते कशाबद्दल? महत्वाची गोष्ट आहे की आज भारतामध्ये जे इंधनाचं संकट आलेलं आहे आणि त्या इंधनाच्या संकटाला आज भारत देशातील शेतकरी, मजूर, कष्टकरी, कामगार हा या त्रासाला वैतागलेला आहे। मुळात हा तुटवडा झाला कसा, याच्यावर प्रश्न विचारण्यासाठी आज जनता रस्त्यावर होती। परंतु याचं मूळ कारण शोधणं आणि या मूळ कारणाला
जनतेसमोर आणणं हे काम वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर करत आहेत. आज महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. एकीकडे इराण इराक युद्धाचं सावट आणि दुसरीकडे तात्या ट्रम्पच्या या इशाऱ्यावर चालणारे पंतप्रधान मोदी यांना आपण जाब विचारत नाही. यांचे सहकारी जे पेट्रोलियम मंत्री आहेत आणि इतर जे त्यांच्यासोबत त्यांचे उद्योजक मित्र आहेत त्यांचं नाव हे आज एप्स्टीन फाईल्स मध्ये आलेलं आहे. सांगण्याची गोष्ट अशी आहे की पंतप्रधान मोदी हे ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर नाचतायत का? आज कशामुळे इंधन 1 महिन्याच्या इंधनासाठी मोदींना ट्रम्प यांच्याकडून परवानगी घ्यावी लागते आणि एकीकडे ट्रम्प असे सांगतात की 1 महिन्याची इंधन खरेदीची तुम्हाला मुभा रशियाकडून घेण्यासाठी आम्ही देत आहोत. आणि हा भारत स्वतंत्र आहे. या स्वतंत्र भारतामध्ये आजपर्यंत आपण बघितलं तर हा भारत कुठल्याही दबावाला जुमानत नव्हता. परंतु जुने जी RSS ची पिलावळ आहे, ज्यांना देशभक्ती माहित नाही, ज्यांनी इंग्रजाची लाचारी केली, त्याच संघटनेशी निगडीत असलेले RSS प्रणित भाजप सरकार आज भारतामध्ये आहे आणि पुन्हा ते इंग्रजांची गुलामी करते का असा सवाल या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्या समोर मांडत आहोत. आता महत्वाची गोष्ट अशी की आज हे आंदोलन सोलापूर शहर आणि जिल्ह्याला का घेण्याचं भाग पडलं, कारण येत्या 23 तारखेला नागपूरमध्ये जो RSS च्या विरोधामध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकर असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI चे कार्यकर्ते असतील यांच्या संयुक्त विद्यमाने RSS च्या कार्यालयावर जवाब दो हा मोर्चा निघणार आहे. याचं कारण हेच की दबावाखाली काम करणाऱ्या मोदींना तुम्ही हलवणार आहात का नाही, त्यांचा पायउतार करणार आहात का नाही. हा मोर्चा RSS च्या कार्यालयावर का असा प्रश्न बहुतांश लोकांना पडला असेल. परंतु हे सरकार हे RSS प्रणित सरकार आहे. सरकार हे भाजप सरकार हे RSS च्या तालावर नाचणारं सरकार आहे. त्यामुळं RSS च्या प्रमुखांना प्रश्न विचारण्यासाठी आणि त्यांना जागा करण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी हा पवित्रा घेतला.